श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा व सर्व ताई भाऊंना बालगोपालांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, गुरुपौर्णिमेचा उत्सव येतोय 10 जुलैला. तर बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे अर्थात गुरूंचा उत्सव. गुरूंच्या रूपातील परब्रह्मा परमात्मा ब्रह्मज्ञानाची पूजा गुरुपौर्णिमेला केली जाते, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही संबोधले जाते. भगवान वेदव्यासांच्या नावावरून आषाढी पौर्णिमेचं नाव व्यास पौर्णिमा पडले. ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. आणि बघा, आपल्या जीवनामध्ये गुरूंचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भगवान श्री दत्तात्रय जरी जगद्गुरू असले तरी त्यांनी 24 गुरु केलेचे सर्वश्रुत आहे. जो जो जगाचा घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, संपूर्ण जगी गुरु दिसे. बघा, तर माझा आजचा हा व्हिडिओ अपलोड करण्याचं एकच कारण आहे की आपले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला खूपच म्हणजे तुम्ही भाग्यवान सेवेकरी, जुने सेवेकऱ्यांना सर्वांना माहिती, पण जे नवीन सेवेकरी असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर संपूर्ण स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जवळपास केंद्र असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तर आपल्याला नारळ, खडीसाखर घ्यायची, अगरबत्ती घ्यायची आणि आपण ज्यावेळेस संकल्प करू गुरुपद घेताना, तर त्यावेळेस म्हणायचं. तर आपण आरतीला जातो, खूप पारायण करतो, गुरुचरित्र, नवनाथ सर्व पारायण करतो, पण आपल्या सेवेला फळ भेटत नाही किंवा आपले प्रश्न मार्गी लागत नाही. तर मग आपलं कुठे ना कुठे काहीतरी चुकतंय किंवा कुठे ना कुठे आपली सेवा कमी पडते. तर बघा, तर हेच कारण आहे. तर आपल्याला नित्यसेवा ही आपल्या जीवनामध्ये सहभागी करायचे, विशेष भाग असं बनवायचे आपल्या जीवनामध्ये. तर आपल्याला काय बोलायचे, खडीसाखर, नारळ घेऊन. तर स्वामी महाराज, आजपासून ह्या गुरुपौर्णिमेपासून तर मी कायमच माझ्या जीवनामध्ये मी नित्यसेवा ही करणारे क्रमशः 3 अध्याय, 11 माळी स्वामी महाराजांच्या जप, 1 नवार 9 मंत्राची माळ, 2 दुर्गा सप्तशतीचे अध्याय, हे मी क्रमशः ही नित्यसेवा मी रोजची करणार आहे. स्वामी महाराज, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझा योगक्षम इथून पुढे तुम्ही चालवा. माझ्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या, असं म्हणून आपण संकल्प करायचा आहे आणि त्या तामणात पाणी सोडायचे. बघा, तर तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्ही मग गुरुचरित्र आपल्याला होतं ना, जुन्या सेवेकऱ्यांना तर माहिती, पण नवीन सेवेकऱ्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की आपण पण एवढी सेवा करतो, गुरुचरित्र पारायण, भागवत पारायण, नवनाथ पारायण, एवढी सर्व सेवा करून पण मग आपले प्रश्न का मार्गी लागत नाही, आपल्या मुलांचे विवाह. तर सर्वच महिलांना माहिती आहे, ताईंना, तर आजकाल सगळी समस्या किती वाढत चाललेली आहे. तर बघा, तर मग आपण अशा वेळेस काय करतो, पारायण करतो, तर आपल्याला असा तरी फरक पडेल, हो नक्कीच पडतो. पण त्याच्या आधी ना आपल्याला नित्यसेवेला पण तितकंच जास्त महत्त्व द्यायचं आहे. तर आपण जसं की बघा, सकाळी सकाळी आपण नाश्ता केल्याशिवाय राहत नाही, चहा पिण्याशिवाय राहत नाही किंवा जेवण केल्याशिवाय राहत नाही, ही आपली दिवसाची दिनचर्या राहते. तसंच आपल्याला आहे ना नित्यसेवेला पण आपल्या जीवनाचा विशेष भाग असा बनवायचा आहे. तर ही नित्यसेवा आपण केलीच पाहिजे. तर नित्यसेवे करताना बघा, आपल्याला आपल्या 7 श्लोकी पारायण हे 21 स्वामी चरित्रचे अध्याय आहे. तर आपल्याला क्रमशः 3 अध्याय 11 माळी जपायचे. नाही जमलं तर 5 माळी पण जपू शकता. ही फक्त 24 मिनिटाची सेवा आहे आणि सोबत आपल्याला अजून 2-3 मिनिटाची जास्त करायची. तर आपल्याला आई भगवतीचे पण 2 अध्याय वाचायची आहे आणि 1 नवार 9 मंत्राची माळ जपायची. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 1 माळ जपायची. आणि आता बरेच काका मावशी काही असतात, तर वयस्कर असतात, तर त्यांना आता काहींना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तर वाचता येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, आपण अगरबत्ती लावायची, 2 अगरबत्ती लावायची स्वामी महाराजांपुढे आणि ती अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत आपल्याला माळजप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, इतकं जरी केलं ना तरी खूप आहे. तर बघा, अशी तुम्ही नित्यसेवा करा आणि फक्त आपले 5 दिवस जे पिरियड्स जे असतात तेव्हाच खंडन पडतं सेवेला, तर तीही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची. समजा आपले
ते पण अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे एका दिवसामध्ये, एक पूर्ण करायचे आणि मग पुढच्या अध्यायांना सुरुवात करायची. तर असं अचानक म्हणजे कुठे कधी गावाला पण गेलं तर आपले राहिले 1-2 दिवसाची सेवा, तर 2 दिवसाची सेवा राहिली तर ती 6 अध्याय वाचून मग पुढच्या अध्यायांना आपल्याला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने आपण ही सेवा करायची. तर ही सेवेला कुठलंही बंधन नाही. तुम्ही गाडीत करा, बसमध्ये करा, कुठेही करा, कधीही करा, केव्हाही करा. नित्यसेवेला काही कुठलंही बंधन नाही. तुम्ही कधीही करू शकता, पण करा. तर आपल्याला आपण असं बऱ्याच वेळेस किती वेळेस असंच मोबाईल बघतो, मोबाईलवर पण स्वामी चरित्राचं सारामृत पूर्ण येतं. तर आपण कुठेही जर आपल्याला वेळ नसला, आपण 5 अगदी त्या 20 मिनिटामध्ये पण ही सेवा करू शकता. तर बघा, तर आपण जेव्हा दुसऱ्यांना पण सांगतो सेवा करा, तर आपल्यासाठी पण स्वामी महाराज नक्की कुठे ना कुठे काहीतरी चांगलं घडत असतं. म्हणून श्री स्वामी समर्थ.